नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दिल्लीत तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली। MIT महाविद्यालयाच्या मुख्यद्वारापासून या निषेध रॅलीला सुरुवात झाली। यामध्ये 300 ते 400 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते। यावेळी दिल्लीतील घटनेचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। या रॅलीचा समारोप नळ स्टॉप चौक येथे झाला। इथे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या घटनेतील आरोपींना केवळ फाशी न देता त्यांना जनावरापेक्षा वाईट वागणूक द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। यांना फाशीपेक्षा जास्त मोठी शिक्षा व्हायला पाहिजे, कारण की फाशीने एकदा लटकवून मोकळे होतील, पण जो अत्याचार त्यांनी केला, जो मानसिक त्रास त्यांच्यामुळे होतो, तो असा एका फाशीने संपणार नाहीये। सो त्यांना फाशीपेक्षा जास्त प्राण्यांनाही आपण इतका दर्जा वागणूक देणार नाही, अशा प्रकारची शिक्षा त्यांना झाली पाहिजे। ज्यांनी रेप केला दिल्लीमध्ये, मला असं वाटतं महिला आयोगाने त्यांना नपुंसकलिंग बनवण्याची हे ठेवलेलं आहे, प्रस्ताव ठेवलेला आहे। त्या प्रस्तावावर सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने विचार करावा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुजरातमध्ये जसं 108 दाबल्यावर एक गाडी तुमच्यापर्यंत ॲम्ब्युलन्स येते, तशी प्रत्येक चौकात पोलिसांची व्हॅन उभी करा आणि त्यांना 105 किंवा 110 असा काहीतरी नंबर द्या। तो नंबर दाबल्यावर 5 मिनिटाच्या आत पोलीस त्या मुलीपाशी, त्या महिलेपाशी जो छेडछाड करत असेल त्यापर्यंत पोहोचेल, अशी आमची सर्वांची मागणी आहे। हे काय नवीन नाही आहे। बऱ्याच आपण काही मागचे सुद्धा केसेस घेतले तर बऱ्याच वेळा असं काही झालेलं आहे। तर दिल्लीमध्येच जेव्हा शीला दीक्षित यांना विचारलं की असं का होतं दिल्लीमध्ये, तर शीला दीक्षित म्हणतायत की आमच्याकडे पोलीस फोर्स कमी आहे। अरे शीला दीक्षित, तुझ्याकडे पोलीस फोर्स कमी आहे तर तुझ्या मागे कशाला एवढा पोलीस फोर्स घेऊन फिरते? लाव ना त्यांना काही मुलींची रक्षा करण्यासाठी, लाव त्यांना कामावर। एवढे पोलीस कशाला पाहिजे तुला? दिल्ली येथे धावत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने झाशी राणी चौकात निदर्शने करण्यात आली। तसेच ज्यांनी तरुणीवर अत्याचार केला त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली। पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली। यावेळी सरचिटणीस रमेश अय्यर, मानव अधिकार विभागाचे अध्यक्ष रामदास मारणे, निलेश बोराटे, बबिता खाटेर, सुवर्णा माने, कल्पना तोरकडी, किरण गोसावी, सचिन सावंत, आशिष जनजोत, संतोष काते, आमिर शेख इत्यादी उपस्थित होते। संगीता तिवारी म्हणाल्या, दिल्लीतच नाही तर पुण्यातील महिलाही असुरक्षित आहेत। घराबाहेर पडलेली महिला सुखरूप परतेल की नाही याची काळजी प्रत्येकाच्या घरातील कुटुंबीय करत असतात। त्यामुळे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा होणे गरजेचं आहे। महिलांना त्रास देणाऱ्यांना फाशीची शिक्षा देऊ नका, तर अशा गुन्हेगारांना हातपाय तोडून त्यांचे दंड इंडिया गेट समोर फेकून द्या, त्याशिवाय महिलांवरील अत्याचार कमी होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं। आम्हाला त्या आरोपींचे हातपाय तोडलेले बघायचे। जेव्हा यांचे हातपाय तोडले जातील तेव्हा त्यांना त्या बसमध्ये केलेला त्यांचा अमानवीय अमानुष्य प्रकार त्यांना आठवेल आणि ते त्यावेळेस मरणाची भीक मागतील। आणि आम्हाला तेच पाहिजे की हे जेव्हा लोक बघतील तेव्हा भारतामध्ये कोणताही दुर्योधन आणि दुःशासन निर्माण होणार नाही। म्हणून हा कठोर कायदा आम्हाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला सर्व पुणेकरांची साथ पाहिजे। पुणे शहर काँग्रेस कमिटी अशी विनंती करते की आपण सगळे एक होऊन एक कठोर कायदा मागू की आमच्या बहिणी
कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बागुलबुवा या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडक पटकावला. महाराष्ट्रीय कलोपासक केंद्रातर्फे आयोजित केलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे, सुबोध भावे आणि लोकेश गुप्ते यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. अभिनयाच्या क्षेत्रातील पहिलं पाऊल पुरुषोत्तम करंडक तो जेव्हा बागुलबुवा या एकांकीला जाहीर झाला आणि भरतनाट्य मंदिराच्या सभागृहात हिप हिप हुर्रेचा जल्लोष झाला. कमिन्स शिवाय आहेच कोण असे म्हणत कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि लोकेश गुप्ते यांच्या हस्ते मानाचा पुरुषोत्तम करंडक पटकाविला. यावेळी सुबोध भावे म्हणाले, माझ्यासाठी पुरुषोत्तम करंडक देवाच्या उपासनेसारखे होता. मला कधीही बक्षीस मिळाले नाही, मात्र माझ्यातला माणूस उत्तम घडला. स्पर्धा कोणतीही असो, जीवनात तुम्हीच तुमचे परीक्षक असता. त्यामुळे स्वतःशी कधीही प्रतारणा करू नका. कलेशी प्रामाणिक राहा. आणि ती इथे मिळते. त्यामुळे उगाच बरंचसे इथे जमलोय चहाला जरा आज पुरुषोत्तम आहे तेही करून बघतो वगैरे असं हा ॲटिट्यूडनी स्पर्धा ही करू नका. कारण इथे फक्त बक्षीस मिळणं हे महत्वाचं नाहीये. महाराष्ट्रात अशा अनेक स्पर्धा आहेत, एकांकिका स्पर्धा, ज्याचं बक्षीस 25,000 50,000 आहे. याचं बक्षीस अजूनही 700 रुपये बहुतेक करून 1500 झाले. महत्व पैशाला नाहीये. आज त्या 1500 रुपयाचं महत्व सुद्धा आपल्याला त्या कित्येक 50,000पेक्षा जास्त आहे. याचं कारण काय याचा शोध. पुरुषोत्तममध्ये तुम्ही आता भाग घेताय. मला असं वाटतं शिस्त हा जसा एक प्रकार आहे पुरुषोत्तमचा, तसा एक असं पुरुषोत्तमचं पारितोषिक आहे की जी मनापासून प्रत्येकाची प्रार्थना असते की जगात बक्षीस न मिळो पण हे पारितोषिक न मिळो, ते म्हणजे सर्वोत्कृष्ट आयोजित चांगलं. तर तो यंदा ज्यांना मिळालाय दुर्दैवाने मला त्यांचं अभिनंदन करावं लागतंय. काही काही गमती जमती या स्पर्धेत खूप घडतात. मला आठवतंय की मी सुरुवात जेव्हा या स्पर्धेची माझी झाली तेव्हा सिम्बॉयसिसमध्ये मी होतो आणि 3 वाक्यांचा माझा रोल होता. कफन नावाची एकांकिका होती आणि त्या नाटकात काम करताना मी लाईट्स पण त्या नाटकाचे करत होतो. आणि तेव्हा मला खरोखर काही येत नव्हतं. आजही काही येत आहे असा माझा दावा नाही आहे, पण तेव्हा तर अजिबातच येत नव्हतं. स्वतःवर विश्वास सुद्धा नव्हता की आपण अभिनय करू शकू, आपल्याला पुढे मागे अभिनयासाठी म्हणून लोक ओळखतील असा विश्वासच नव्हता. काही लोक नाट्य प्रशिक्षणासाठी, मी कुठल्याही गोष्टीवरती टीका करत नाही अनुरुद्ध, मी फक्त ॲटिट्यूड सांगतोय. काही लोक अभिनेते नाट्य प्रशिक्षणासाठी NSD ला जातात, काही लोक वेगवेगळे वर्कशॉप्स लावतात. मला असं वाटतं माझ्यासाठी हे NSD होतं. ही जी 5 वर्ष माझी पुरुषोत्तमची होती, म्हणजे ते इतकं माझ्यासाठी NSD होतं की 3 वर्षाचा माझा पुरुषोत्तमचा कोर्स झाल्यानंतर मी 2 वर्ष परत M.Com केलं आणि पुरुषोत्तमसाठी म्हणून मी M.Com झालो. ते का झालो मला माहित नाही, पण पुरुषोत्तमसाठी झालं एवढं मला नक्की माहिती आहे. लोकेश गुप्ते म्हणाले, पुरुषोत्तम करंडकने मला शिस्त आणि विचार दिला, ज्याचा आज मला फायदा होत आहे. आजची तरुणाई ग्लॅमरच्या मागे धावून अभिनय विसरत चाललेली आहे. केवळ नाटकच उत्तम कलाकाराला घडविते असा माझा विश्वास आहे. आशुतोष घोरपडे म्हणाले, नाटकात संहिता, उच्चारण आणि संवादाला महत्त्व देणं आवश्यक आहे. शासनातर्फे अनेक नाट्यस्पर्धा घेण्यात येतात. यापुढे त्यासाठी प्रयत्न केले जातील. स.प. महाविद्यालयाच्या प्राणीमात्र या एकांकीला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका पारितोषिक मिळाले. आत्ताच्या
अत्याचाराकडे अपघात म्हणून पहा अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेविका विद्या बाळ यांनी व्यक्त केली. स्नेहालय या सामाजिक संस्थेच्या वतीने विद्या बाळ यांचे स्त्रियांवरील अत्याचार आणि मानसिकता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या म्हणाल्या, बलात्कारित स्त्री भ्रष्ट झाली किंवा ती कलंकित झाली या भावनेने तिच्याकडे न पाहता घटनेकडे अपघात म्हणून पहा. बलात्काराकडे पाहण्याची दृष्टी बदलल्याने बलात्कार थांबतील असे नाही, पण किमान त्या पीडित महिलांचे खच्चीकरण होणार नाही. अशा घटना हाताळणारे पोलीस, वकील आणि न्यायाधीशांचे संवेदनशील करणे जास्त आवश्यक आहे, तेव्हाच ही परिस्थिती बदलू शकेल. यावेळी संघटनेच्या साधना ददीज, वर्षा गुप्ते, राधा शिरसेकर इत्यादी उपस्थित होते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बलात्कार प्रकरणी दोषी असलेल्या 3 आरोपींची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. यामागचे काय सूत्रे आहेत याची विचारणा त्यांना करू असेही विद्या बाळ यांनी सांगितले. वाढत्या महिलांच्या अत्याचाराच्या विरोधात समतेसाठी आपण पुरुष या संघटनेच्या वतीने 26 डिसेंबरला जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान येथे दुपारी 4 ते 5:30 पर्यंत सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. अर्थशास्त्र हे पैशाचे साधन नसून संसाधनाचे शास्त्र आहे असे प्रतिपादन अर्थतज्ञ अनिल बोकील यांनी केले. सर परशुराम महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग व अर्थक्रांती प्रतिष्ठानतर्फे अर्थक्रांती विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ व अर्थक्रांती प्रतिष्ठानचे सदस्य प्रभाकर कोंडाळकर, भूषण पाटील इत्यादी उपस्थित होते. बोकील म्हणाले, आजच्या परिस्थितीमध्ये देशात चाललेला भ्रष्टाचार, देशाची डळमळीत झालेली अर्थव्यवस्था, सामान्य माणसाची महत्वाकांक्षा यावर अर्थक्रांतीसारखा दुसरा उपाय नाही. बोकील यांनी अर्थशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना अत्यंत साध्या उदाहरणाद्वारे समजावून सांगितला. तसेच त्यांनी सुचविलेल्या अर्थक्रांतीच्या प्रस्तावांची सरकारने अंमलबजावणी केल्यास होणाऱ्या बदलांविषयी त्यांनी माहिती दिली. इरिटेशन आणि बॉदरेशन ह्या 2 गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी तुमच्या बेसिक लाईफच्या एन्जॉयमेंटला सगळ्यात मोठा जो काही बाधा आणतात. इरिटेशन म्हणजे सारखी चिडचिड आणि बॉदरेशन म्हणजे सारखं दडपण. तरुण मुलांच्या बरोबर बोलताना सिनियर लोकांना दडपण येतं आणि ज्युनियर लोकांना इरिटेशन येतं. याला एवढे कसं समजत नाही. आणि याच्यामुळे काय होतं, कुठलाही संवाद एन्जॉय करताना कसा एन्जॉय करायचा, की इरिटेशन फ्री आणि बॉदरेशन फ्री कसं असेल. आपण जर कुणाला वेळ दिला असेल आणि आपण जर वाट बघत असू कुणाची, तर आपल्याला इरिटेशन होत असतं की अजून कसं नाही आला. कधी नाही एवढं आपण घड्याळचे सेकंड आणि मिनिट मोजायला लागतो. 10:30 म्हणाला होता, 10:34 झाले, अजून कसा नाही आला. मोबाईल, फोन, SMS. घर सजावटीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासोबतच अभिनेते राम कपूर आणि साक्षी तन्वर यांना भेटण्याची संधी बिग बाजारने उपलब्ध करून दिली आहे. 22 डिसेंबर 2012 ते 1 जानेवारी 2013 दरम्यान इंडियाज मोस्ट स्टायलिश होम फेस्टिवल देशातील 31 शहरांमधील बिग बाजारमध्ये होणार आहे, अशी माहिती बिग बाजारचे प्रदीप दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव नाईक, कोथरूड बिग बाजारचे सुमित रंजन इत्यादी उपस्थित होते. दास म्हणाले, घराचा चेहरा मोहरा बदलून टाकणाऱ्या नवनवीन कल्पना येऊन स्पर्धकांनी घर सजावट करायची आहे. बिग बाजारमधून 300 रुपयांची खरेदी केल्यानंतर स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. घर सजावटाचे 3 फोटो बिग बाजारकडे पाठवायचे असून इंटिरियर डेकोरेटर परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात स्पर्धेचा अंतिम निकाल लागणार असून देशभरातून एका सर्वोत्कृष्ट घराची निवड होणार आहे. गृहविषयक फॅशन, घरगुती गरजा, सामान आणि पादत्राणे वर्गवारीतील सर्वोत्तम योजनांचा लाभ घ्यायची संधी मिळेल. 1,000 रुपये आणि त्यावरील MRPच्या कार्पेट खरेदीवर 40% सवलत, पडद्यांवर 25% सवलत, किचनवेअरवर 10% सवलत अशा अनेक योजना आहे. ख्रिसमस आणि वर्षाअखेरच्या निमित्ताने अनेक योजना राबवण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. ढूंढ रहे हैं इंडियाज मोस्ट स्टाइलिश होम्स, तो 1 जनवरी से पहले बिग बाजार के साथ अपना घर सजाइए और हमें फोटो भेजिए. पसंद आया तो ये आपके घर जरूर आएंगे. These are colors or whether your furniture or your basic structure of the house. One thing which is very important is that there should be convenience of space. ऐसा नहीं होना चाहिए कि इतना भर दिया कि चलने फिरने की जगह नहीं बची, या ऐसा नहीं होना चाहिए कि रेड कलर तो बहुत अच्छा लग रहा है वॉल पे लगा दिया but then it's hurting your eyes.
सो फॉर मी दैट्स वेरी इंपॉर्टेंट कि एक हार्मनी होनी चाहिए हर चीज़ में. So basically, I would say for me, style is more about harmony. There has to be a blend of everything, whether they are the colors or the way your drapes are, or your furnishing, or your tiles also, wood also. Everything has to perfectly blend with each other. Nothing should stand out unless it is meant to stand out. And also, I feel that it's very important that no matter how stylish your house is, you should feel the warmth of a house. It should not be so stylish कि वो होटल लगे. कुछ ऐसा होना चाहिए कि वो घर लगना चाहिए. एंड आई थिंक हर किसी की अपनी पर्सनैलिटी होती है और हर किसी का घर उसकी पर्सनैलिटी को रिफ्लेक्ट करता है. सो फॉर मी आई थिंक आई वुड गो फॉर समथिंग विच इज सिंपलर, विच हैज़ एन एलिमेंट ऑफ नेचर. आई लव वुड, so for me blending of wood with everything else matters a lot. परांजपे स्कीमचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांना वैभव पुरस्कार प्रदान करण्यात आला. फलटण येथील प्रिंट व्ह्यू संस्थेतर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना देण्यात येणारा वैभव पुरस्कार यावर्षी परांजपे स्कीमचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, शिक्षणतज्ञ डॉक्टर MS गोसावी, अभिनेते नितीश भारद्वाज, फलटण येथील यशवंत सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, मेघनाथ कोल्हापुरे, प्राध्यापक विक्रम आपटे आणि अनिकेत व विजया पराडकर यावेळी उपस्थित होते. लोकांनी मला अधिकदा विचारलं की हे कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात तुझं सूत्र काय, आणि तेवढंच मी फक्त सांगतो. याचा व्यवसाय थोडासा इतरांच्या पेक्षा वेगळा आहे असं मला वाटतं. इथे आमच्या खरेदीच्या वेळेस आम्ही जरा जमीन घेतो किंवा एखादा जुना घर विकत घेतो किंवा वाडा विकत घेतो. तो परंपरागत आलेला असतो. अनेक लोकांची अख्खी उभी आयुष्य त्या घरात, वाड्यात गेलेली असतात आणि मग तो ते विकतात बिल्डरला. आणि त्यांच्या आयुष्यातला हा कलाटणी देणारा एक प्रसंग असतो. कित्येकदा न झालेली भांडणं तेव्हा उद्भवतात आणि ते कित्येकदा अनेक वर्ष चाललेली भांडणाचं कारण संपलं म्हणून भेटतात. लोकांच्या मनाशी आणि आयुष्याशी हा खरेदीच्या वेळेस झालेला जो स्पर्श आहे, विक्रीच्या वेळेसही तोच असतो. माणूस आयुष्यात एखादंच घर घेतो आणि त्या आयुष्यातल्या एका प्रसंगी त्याचे साक्षीदार आम्ही असतो. लोकांचं आयुष्य घडवणं किंवा बिघडवणं हे एखाद्याच आमच्या कामामुळे होतं. त्याच्यात आमचा खूप मोठा वाटा असतो एखाद्या वेळेस. आणि त्यामुळे हा व्यवसाय करताना आपण जी काही गोष्ट करू ही आपल्या कस्टमरला त्याच्या आयुष्यभर लक्षात राहणारी किंवा त्याच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणारी आहे. एवढं लक्षात ठेवूनच हा जर व्यवसाय केला तर हा व्यवसाय यशस्वीपणानेच होतो. एकच आठवण आज बाबासाहेब म्हणून सांगतो. साधारण 65-66 मी 10 वर्षाचा असेल, 10-11 वर्षाचा, तेव्हा बाबासाहेब आमच्या घरी आले होते विलेपार्ल्याला. आणि आता माझं चित्र काढतो म्हणून उल्लेख केला गेला. माझे वडील अतिशय चांगले चित्रकार होते. फाईन आर्ट मध्ये GD आर्ट होते.
आणि त्यांनी शिवराज्याभिषेकाचं एक खूप मोठं चित्र काढलं होतं. साधारण 300 व्यक्ती होत्या. सुंदर चित्र होतं. म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू आहे, अष्टप्रधान बाजूला बसलेले आहेत, जिजामातापासून सगळे व्यक्ती आणि जवळजवळ 300 माणसं, घोडे, हत्ती, असं सगळं चित्र होतं. आणि माझ्या वडिलांनी तेव्हाच ते नुकतंच काढलेलं होतं आणि ते कौतुकाने बाबासाहेबांना ते दाखवलं. चित्र बघताच बाबासाहेबांचा प्रथम इतिहासकार उफाळून आला आणि त्यांनी सणसणीत टीका करायला सुरुवात केली की अष्टप्रधान मुळी इथे सिंहासनावर शिवाजीच्या समोर बसलेलेच नव्हते, ते उभेच होते. इथपासून हे अनेक गोष्टी की याची रचनाच चुकीची आहे, इथपर्यंत सगळंच. आणि हा इतिहासकार झाल्यानंतर लगेचच त्यांच्यातला माणूस जागा झाला आणि त्यांनी चित्र सुंदर झालेलं आहे असं करून तोंडभर स्तुतीही केली, कौतुकही केलं. कौतुक अर्थात मला आठवत नाही, आणि परांजपे, परंतु आधी इतिहासकार आणि आधी त्यांचं जे त्याच्यातलं हे आहे ते पहिल्यांदा आलं आणि परंतु लगेचच माणूस म्हणून त्यांचं कौतुकही केलं. मला वाटतं माझ्या व्यवसायातही तेच सूत्र आहे की कन्स्ट्रक्शन म्हटल्यावर FSI आला, बिल्टअप आला, सेलेबल आला, काय असं काय आतापर्यंतचा वॅट आणि सर्व्हिस टॅक्स सुद्धा आलाच. परंतु हे असताना शेवटी माणूस म्हणून आपण एका माणसाच्या आयुष्याशी खेळ करतोय हे जर लक्षात ठेवलं तर ह्या लोकांचा विश्वास आपण सहज संपादन करू शकतो. मी अध्यक्ष आहे ना, त्यांनी अध्यक्ष नेहमी थोडं बोलायचं असतं म्हणून मी हे मोजक्या शब्दात बोलतो. मी विचार करत होतो कालही पण आजही पण किंवा मला या कार्यक्रमाकरता बोलवलं ते नेमकं कशा करता. तर त्याचं मला एकच कारण सापडलं की या सगळ्यांच्या पेक्षा वयाने मी मोठा आहे आणि याशिवाय दुसरं काही क्वालिफिकेशन आमच्याकडे नाही. गाणं म्हणा तर गाणं म्हणावं म्हणूच नाही, कारण त्यांना गळा आहे, मला घासा आहे. आपण अतिशय सुरेख एक चित्रपटामध्ये काम किंवा चित्रमालिकेमध्ये काम आपण नितेश भारद्वाजांचं पाहिलेलं आहे. वेगळं काय सांगू, डॉक्टर आदरणीय पंडितांच्याबद्दल तर मला त्याशी मगाशी पाहिलंच आहे आपण की मी पटकन उभा राहिलो. याचं एक कारण आहे आणखी. आपल्याला माहिती आहे का, परमपूज्य आणि महान थोर संत एकनाथ महाराजांचे कन्येकडनं ते वंशज येतं. परांजपेंचं कर्तृत्व आपण साक्षात पाहतो. पुण्यामध्ये पण ती उभा आहे. मी आपल्याला खरंच आग्रहपूर्वक मी विनंती करीन, सुचविणे, कारण विनंतीमध्ये थोडे अर्ज असतात, सूचनेमध्ये काही मुद्दाम सांगितलं जातं की आपण परांजपे स्कीमचा पुण्यामध्ये जी एक गृहरचना आहे किंवा आपण त्याला वसाहत म्हणतो, कॉलनी म्हणतो, पेरणकोट मार्गावरती चांदणी चौकाच्या पुढे जरूर जाऊन आपण पाहून येऊ. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.